पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. काय काय झालंय परत? मला प्लीज सांगता का नीट नेमकं काय झालंय का? म्हणजे काय काय बोललाय का तो तुम्हाला? काही रिॲक्ट केलंय का त्याने? अगं तो काही बोलतच नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे ईशा मला खूप वाटतं की ओमने माझ्याशी बोलावं, गप्पा माराव्यात, पण आणि मला एका गोष्टीची खात्री आहे की तू समजा आमच्यातली मीडिएटर झालीस ना, जर तू त्याच्याशी बोललीस ना ईशा, तर गोष्टी खरंच पुढे सरकतील. हॅलो ईशा, आर यू देअर? ऐकतेस ना तू? हो 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 ऐकते ना. मी प्रयत्न करेन, खरंच मी नक्की प्रयत्न करेन. थँक्यू. ईशा, आणि तुझ्याकरता मी एक छोटंसं गिफ्ट आणलंय. अहो कशासाठी? हे असं काही विचारायचं नाही, फक्त गिफ्ट घ्यायला कधी येणार आहेस तेवढं सांगायचं. मी लवकरच येईन. ओके ईशा, थँक्स वन्स अगेन. बाबा प्लीज तुम्ही थँक्स नका म्हणू प्लीज. बर, ऑलराइट देन, बाय, टेक केअर. काय झालं ईशा? काय झालंय? हा ईशा सांग ना काय झालंय? हा आत्ता तर हसत होतीस. बाबांचा फोन आला होता ना. हा ना, काय नाही, त्यांची केस सॉल्व्ह झाली तिथली. अच्छा, म्हणजे म्हणून तू नाराज झालीयस? कारण म्हणजे त्यांना असं वाटतं की मी इनिशिएटिव्ह घेतल्यानंतर गोष्टी पुढे सरकतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या आणि ओमच्या बाबतीत सुद्धा मी इनिशिएटिव्ह घ्यावा आणि मीडिएटर व्हावं त्या दोघांमध्ये. काय सांगतेस? बघ किती विश्वास आहे त्यांचा. हो अगं विश्वास आहे, पण हे मला नाही झेपणार. ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी प्रयत्न केलाच काही तर मग काय, म्हणजे मग परत समजा ओमला ते नाही आवडलं आणि तो माझ्यावर पूर्वीसारखा परत चिडला तर मी काय करू? मला हे सगळं नको आता. मला ह्याचा विचार नाही करायचा. मला खूप टेन्शन आलंय अश्विनी. काय इतकं निगेटिव्ह बोलतेस तू? हा हे बघ ईशा, तुलाही हेच हवंय बरोबर आहे ना? म्हणजे ओमच्या आई बाबांनी टॉकिंग टर्म्स वरती असावं असं वाटतंय ना तुला? आणि आता ओम पण खूप पॉझिटिव्ह आहे, तुझ्याशी चांगलं बोलतो, व्यवस्थित सगळं ऐकून घेतो, शांतपणे घेतो सगळ्या गोष्टी. तरी तू सगळं आता निगेटिव्ह बोलायला लागलीस. कारण हे खूप खूप दडपण येतच ना. हो बरोबर आहे तुझं, पण आता मागे नाही हटायचं. आयुष्यात कितीही वादळं आली ना तरी यू हॅव टू फेस दे. हे बघ ईशा, नंतर तुला असं नको ना वाटायला की आपल्याकडे असेही पर्याय होते पण आपण त्याचा काही वापरच नाही केला. आता मी काय करू? आता काय तर ऍक्सेप्ट इट. काय करशील ना? ऍक्सेप्ट इट. तू आहेस माझ्यासोबत. आहे, मी तुझ्यासोबत आहे. डोंट वरी, सगळं नीट होणार आहे, सगळं नीट होईल. आमचं समजा नाही झालं ना, तू काहीच नाही करू शकली, काय नाही होणार तुझं लग्न. ईशा काय, तू आहे मी आहे, मग आपण लग्न करूया.
तू आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीयेस. मला फक्त एवढंच सांगायचंय की टेक केअर. गुड नाईट. आय लव्ह यू. थँक्स. बाय. आजोबा आज अगदी न मागता चहा दिलास. हा रोजच्या सारखं इथं बसून ओरडत बसाल म्हणून मी आज घेऊनच आले. माझा तुला खरंच त्रास होतो का ग? नाही आजोबा, मी तुमच्यासाठी चहा केला होता पण मी इथं पूजा करायची म्हणून घेऊन आले. असं काही नाही खरंच. मग ती प्रमिला मला सारखं का घालून पडून बोलत असते? तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. ठीक आहे, पण ती जेव्हा मला असं घालून पाडून बोलते तेव्हा तुलाही हसू येतं की नाही? काय हसतेस तू? माझ्या पाठीशी एक सुद्धा माणूस उभं राहत नाही तुमच्यापैकी. नुसते खिकी खिकी करून हसत असता. नाही म्हणजे बरं ठीक आहे, यापुढे जेव्हा ते बोलतील ना मी पहिले तुमची बाजू घेईन. चालेल? क्या बात है. वाह, काय लज्जतदार चहा आहे. दाना तुझ्या हाताला चवच आहे बघा, एकदम अमृत तुल्य. या बाई, आज कुठे सकाळी उठून पळायला गेला होतात का? ते बुच्च काढा आधी. नाही, सकाळी उठून लवकर पळायला गेले होतीस का काय? आता जॉगिंग वरून आले म्हणजे पळायलाच गेले होते ना मी. काय कामात आजोबा? जा, तुझा नाश्ता ठेवलात आधी करून घे. अरे थँक्स धना, खरंच जाम भूक लागली आहे यार. खरंच थँक्स. क्या सोच रहे हो? नाही, हा बदल कसा काय झाला तुमच्यामध्ये? ते मला सागरीने जाताना सक्त ताकीद दिली आहे. मी गेलो तरी व्यायाम कंटिन्यू करायचा म्हणून मग रोज. म्हणजे सागरनं सांगितलं की लगेच ऐकणार ही, आणि आम्ही एवढं सांगतो तर आम्हालाच उलट बोलते. कुणामुळे बदल झाला हे महत्वाचं नाहीये, बदल झाला हे महत्वाचं आहे. करेक्ट आहे. ऐक, थँक्स थँक्स, चक्क माझी बाजू घेतलीत तुम्ही. ऐक ऐक ऐक. अरे तुझी बाजू का नाही घेणार? आज मी एकदम खुश आहे बर का. तुला एक छान बक्षीस आणलंय. कशाला, कामातच राहू दे. अगे नाही, काय? अगं माझ्याकडून तुला एक चॉकलेट. चॉकलेट? चॉकलेट? अरे तू हसू नकोस, गप्पा बस. तू हसतेस काय? बक्षीस काय यायला महत्व नाही, चॉकलेट महत्वाचं आहे. मी लहान आहे का कामातच? मग चॉकलेट कसला देताय मला बक्षीस म्हणून? नाही, एकच दिलं म्हणून नाराज आहेस का? थांब, हे दुसरं घे. तू बघ, तू आज चल, मग तुला बघते. चल. अगं मी एकदम खुश आहे. घे. व्यायाम करतोय म्हणून कोणी बक्षीस म्हणून चॉकलेट कसं देईल? अगं त्याच्यात दूध असतं. ओके, मी खाते बस. वा, एक नंबर. आहे का? हा धना, अगं धना, माझा चहा कुठे आहे? धना, येऊ का आजी? अरे ये 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 ये, बस. वॉक चालला वाटतं तुमचा? हो रे. आता बस. अरे पण तू अजून जागा का? एवढा लांबचा प्रवास करून आले, दमला असशील. जा, झोप जा.
काहीतरी काय झाली माझी झोप. एवढे लवकर? हो. अरे बाबा, मी गेले होते ना तेव्हा 3 दिवस रे माझं डोकं असं जड झालं होतं. शेवटी गोळ्या घेतल्या तेव्हा कुठे ट्रॅकवर आले. आजी मला ना हिटलॅक वगैरेचा अजिबात त्रास होत नाही. म्हणजे इनफॅक्ट ना मी काय करायचो, दिवसभर झोपायचो आणि रात्रभर काम करायचो. म्हणजे कुठलंही रुटीन नसणं हेच माझं रुटीन होतं. अच्छा, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या टायमिंगवर करत होता. मला सांगा, तुम्ही धनाला कशा राग मारत होतात की हवंय का? चहा सांगितला होता, अजून आणलं नाही बघ. एवढंच ना, मी आणतो ना चहा तुमच्या करता. अरे नको नको, धना आणेल. अरे आजी काहीच प्रॉब्लेम नाहीये, मला मस्त चहा बनवता येतो. तुम्हाला माहितीये का, अमेरिकेत असताना मी जेवण सुद्धा बनवायचो. अरे वा, किती छान. पण चहा धनालाच आणून दे ना. का पण? नाही असं नाही. हो, नाव आय गॉट इट. म्हणजे मी अमेरिकन पद्धतीचा पानसट चहा बनवीन आणि तुम्हाला आपल्या पद्धतीचा कडक चहा आवडतो, जो मला बनवता येणार नाही असं तुम्हाला वाटतंय, राईट? हो. आजी, डू यू नो दॅट यू हॅव चॅलेंज्ड मी? असा फक्कट चहा बनवून तुम्हाला पाचतो ना की तुम्हालाच नाही, धनाला पण पाचतो मी. आत्ता येतो, पाचतो मी. अरे धना तिथे असेल ना तर तिलाच बनवून दे चहा. असं अरे वा, चहा रेडी का? हे धना, चहा घे ना मला. धना, चहा घे ना पटकन. Thank you. हाय. हॅलो. घे ना चहा. तुझा असेल ना? नाही अरे, मी आजींकरता करत होतो. 2-3 कप एक्स्ट्रा बनवला होता. घे ना तुम्ही. आय नो, मी इथे असेपर्यंत चहा घेणार नाहीस. नो इश्यूज. मला आजींकरता न्यायचाच आहे चहा. मी निघतोच. तू बस आणि पी आरामात. नाही, तसं काही नाहीये. अरे घे ना, खरंच मी जातोच आहे. मी हा, बोल सुरेश. काय? अरे पण मग तुम्हाला फोन नाही का करायचाच? अरे पण मला तिथे यायला जमणार नाही म्हणून आपण तुझं वकीलपत्र दाखल केलं होतं ना. पोट दुखत, तू मला उगाच कारण देऊ नकोस. हा, तुला मला एक फोन करता येत नाही आणि तू समोरच्या पार्टीला असं अंडर एस्टिमेट कसं करू शकतोस? तो माझा काका आहे. त्यांनी वकिलाला बरोबर प्रेशराईज करून पटापट तारखा काढून घेतले असतील. सॉरी, मी काय होणार आहे? साहेबांनी ऑर्डर काढलीस ना आता? नाही, राहू दे. तू माझ्या मॅटर मध्ये आता लक्ष घालू नकोस. मी बघतो काय करायचं. ते फोन. एनी प्रॉब्लेम? खरंच मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही भावंड कशी राहत होता तर तेच कळत नाही मला. नक्की काय झालं सांगशील का? तुमच्या बंधुराजांनी चिपळूण कोर्टात आपल्या विरुद्ध केस दाखल केली. मी तिथे प्रत्येक तारखेला हजर राहू शकत नाही म्हणून माझ्या मित्राला सांगितलं वकीलपत्र दाखल करायला. त्याचं पोट दुखत होतं म्हणून तो घरी बसला, तिथे फिरकलाच नाही कोर्टात. मग काय, प्रत्येक तारखेला ओम चौधरी ऍबसेंट, रणजित चौधरी ऍबसेंट, अजित चौधरी ऍबसेंट. याचा फायदा घेऊन त्या नालायक काकांनी कोर्टात अर्ज दाखल केला, स्टे आणलाय. जोपर्यंत आजीच्या मृत्यूपत्राची व्हॅलिडिटी सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण एक घर विकू शकत नाही अशी कोर्टाने ऑर्डर पास केली. ओम, बट आय डोंट अंडरस्टँड वन थिंग. आपण घर विकणारच कुठे आहोत? तुला कळत नाही ही त्याची चाल आहे. काय तर म्हणे, मृत्यूपत्र लिहिताना आजीची मानसिक स्थिती बरी नव्हती.
त्या मृत्यूपत्रावरती साईन करणाऱ्या डॉक्टरलाही आपण मॅनेज केलं असेल म्हणे. तोंडात शिव्या येत आहेत माझ्या. थर्ड क्लास लोक आहेत. डोक्याला ताप आहे ते चौधरी मंडळी. ओम रिलॅक्स, तू शांत होती. मला सांग आता काय करायचं आपण? आता काय करायचं? तिथे कोर्टात जाऊन पटापट केस संपवायची. दुसरं काय करणार आहोत आपण? रणजित काका म्हणतो तेच खरंय. त्याला बरोबर माहितीये हे घर आपण विकणार नाही, पण तरी त्रास द्यायचा, नुसता मनस्ताप द्यायचा एवढंच माहिती आहे त्याला. तुम्ही लोकांना मला शांतपणे जगूच देणार नाही आता. एक दोन तीन चार पाच सहा झाले सगळे नग आले. बाबा आपण परत जाऊया गावी. जास्त अक्कल पाजवू नको, मुकाट्यानं आत चल. अहो बाबा, त्यांच्याकडे फौज आहे, हुसकून लावतील आपल्याला. ते मुघलाई लागले का आपल्याला हुसकून लावायला? आपल्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे आणि कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे जोपर्यंत मृत्यूपत्र खरं ठरत नाही तोपर्यंत आपण इथे राहू शकतो. काय जन्मसिद्ध हक्क आहे आपला. अरे मग काळजी करू नकोस, इथल्या लोकल पोलीस स्टेशन मध्ये मी ओळख काढली. हा, ते इनामदार साहेब आठवते? कोण इनामदार साहेब? म्हणूनच तुझी प्रगती खुंटली. अरे कोणाला लक्षात ठेवायचं कोणाला ठेवायचं नाही हेच मुळात तुला कळत नाही. या ऍडव्होकेट ओम चौधरीला मी दाखवूनच देणार आहे की माझी सुद्धा वरपर्यंत पोलीस मध्ये ओळख आहे. अहो पण बाबा, ओम दादा भाऊ आहे माझा, त्याच्याबरोबर असं वागायचं? अरे बा, श्रीकृष्णानं गीतेत काय सांगितलंय? हा समोरचा शत्रू कोणीही असून दे, भाऊ असून दे, बहीण असून दे, चुलता असून दे, तो आपला शत्रू आहे, त्याचा निपात करायचा. हे कौरव, आपण पांडव. पण बाबा, ते पण आपल्याला कौरव समजत असतील. जो जिंकतो तो पांडव आणि आपल्याला जिंकायचंय. चल सामान घे, ती आंब्याची पेटी माझ्याकडे दे, बाकीचं सामान घेऊन ये. सावकाश घ्या, भाजी फळ आहेत त्याच्यामध्ये. आणि बाबा ते घेऊया नंतर, आपण घेऊया नंतर. चल ये, सावकाश सावकाश, हळू हळू हळू. सगळ्यात धर 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 एकदम. हो हो हो. कोण हवंय? घर हवंय. घर 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 हे ओम चौधरींचं घर आहे. कोणी ठरवलं हे? तू कोण? मी ओमचा भाऊ. ओमचा भाऊ? हे बघा, तुम्हाला जर ओम चौधरींना भेटायचं असेल ना इथे, तर तुम्हाला संध्याकाळी यावं लागेल. ते आता ऑफिसमध्ये असतं. तिथला नंबर देतो मी तुम्हाला. तू ओमचा भाऊ ना? आणि तू ओमच्या काकांना ओळखत नाही? ओमचे काका म्हणजे ते गावाकडचे कोकणातले. आत्ता कसं पटले की नाही खात्री? नाही सॉरी मला ते लक्षात नव्हतं. मी नमस्कार करतो. असू दे असू दे असू दे. या ना या. नाही, तू जरी सांगितलं नसतंस ना तरी सुद्धा आम्ही आत येणारच होतो. सामान जरा हलकं करतोस? हो. बाहेरचं पोतं घ्या ना. पोतं आणि हा, शाबास. या 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 या. हळू हळू, तोल सांभाळ. हो हो वजन हो हो. शाबास. आपण बोलणार आहोत का काही? का असंच जायचंय? मी माझ्या कामाला, तू तुझ्या कामाला. सॉरी. काय होतंय? हा, काय झालंय मला सांगशील का? मला नाही कळत. काय नाही कळत? बाबा परत आलाय घरी. मी त्याच्याशी कसं वागू, काय बोलू हेच कळत नाही मला. तो गिफ्ट घेऊन आलाय माझ्यासाठी. तू घेतलंस ना ते? हो, पण थँक्यू म्हणण्या व्यतिरिक्त मी काहीच नाही बोलू शकतो त्याच्याशी. इट्स ओके. तू तुझा वेळ घे ना. टेक युअर टाइम. आणि काय वेळ घेऊन मला नक्की त्याच्याकडनं काय हवंय तेच माहित नाही. रादर मला काही हवंय का त्याच्याकडनं नक्की
हेच कळत नाही. तो आल्यानंतर घरात सगळे खुश आहेत पण मी नाही. आय मीन आय हॅव मिक्स फिलिंग्स. मी काय बोलू आता याच्यावर? आय मीन मला नाही माहिती काय सांगायचं तुला. म्हणजे मला परत तीच भीती वाटते की मी तुला काही सांगायला गेले आणि तुला नाही आवडलं, तू परत डोक्यात राग घालून घेतलीस तर काय. मला नकोय हे सगळं आता परत. मग आपण पळून तर नाही जाऊ शकत. इट्स देअर इन फ्रंट ऑफ यू. सिरियसली सांगते मी, आपण पळून जाऊन लग्न करूया. खरंच. नाही ना. का नको? अरे हे बघ, मला मान्य आहे की मीच सुरुवातीपासून म्हणत होते की हे सगळं लाईनीवर आणायला हवं, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करूया. बट नाउ आय एम फेड अप ऑफ ऑल दिस. आपण जाऊया इथून कुठेतरी वेगळ्या कुठल्या तरी शहरात जाऊन छान सेटल होऊया. पळून जाऊया आपण. कुठे जाणार? चिपळूणच्या कोर्टात माझ्या विरुद्ध त्या काकाने केस फाईल केली. स्टे ऑर्डर आणलाय त्याने घरावर. घर विकू शकत नाही. ते विकायचं नव्हतंच घर, पण तुला फक्त विनाकारण त्रास देतोय, बाकी काही नाही. हो ना, मी म्हणूनच म्हणते आपण जाऊ, इथून जाऊ कुठेतरी. नाही, त्याची सुरुवात मी केली आहे, तर मलाच ते निभवावं लागणार. त्याकडे दुसरा पर्यायच नाही. मी माझं एक कुटुंब तयार केलं, पण मला हे माहित नव्हतं की त्यात माझा खरा बाबा येणार. काय करायचं आपण?